नमस्कार. मी हेमंत देसाई. मित्रांनो, सोनम वांगचुक यांची प्रकृती गंभीर स्थितीला आलेली आहे. ते उपोषणाला बसलेले आहेत आणि 18वा दिवस आज उपोषणाचा आहे. काहीही खाणं पिणं नाही उपोषण म्हणजे. आणि केवळ तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शैक्षणिक सुधारणांसाठी आणि धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा मागण्यासाठी आणि अन्य अनेक मागण्यांसाठी ते उपोषणाला बसलेले आहेत. नवी दिल्लीत हे उपोषण सुरू आहे आणि ते कक्रोच जनता पार्टी यांनी ते ऑर्गनाईज केलेलं आहे आणि अभिजित दिपके यांच्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळतो. अभिजित दिपके हे देशात ठिकठिकाणी फिरले आणि त्यांचा एकच अजेंडा होता की या देशामध्ये नीट परीक्षाच नव्हे तर अन्य अनेक परीक्षांमध्ये गोंधळ झालेले, गडबडी झालेले आहेत आणि हा विद्यार्थ्यांवरती अन्याय आहे. शिक्षणातला भ्रष्टाचार दूर झाला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि अन्य अनेक मुद्द्यांवर त्यांचं आंदोलन सुरू आहे. आणि ज्या प्रकारे केंद्र सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय, त्याबाबत तुच्छता दाखवलेली आहे, ते अत्यंत भयंकर आहे. सोनम वांगचुक हे केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या आदर्शस्थानी आहेत आणि केवळ मुलांच्या भवितव्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी ते लढतायत, प्राणपणाने लढतायत. आणि तरी देखील सरकार त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. एक माणूस सरकारने, एक अधिकारी पाठवला नाही, मंत्री गेले नाहीत, पंतप्रधानांनी तर उल्लेख देखील केला नाही. पंतप्रधान जगात ठिकठिकाणी भटकत असतात, वेळ झाला तर ते भारतात असतात. आपली इमेज कशी मोठी होईल एवढंच ते बघतात आणि आंदोलन जे करतात त्यांचा आंदोलनजीवी असा उपहास करतात. सोनम वांगचुक हे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यांनी यापूर्वी देखील उपोषण केलेली आहेत, लडाखसाठी केलेली आहेत, पण सरकारने त्यांना तुरुंगात टाकलं. अत्यंत निष्ठुर, पाषाण हृदयी, माणुसकी शून्य अशा प्रकारचे सरकार. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये 700 लोकांचा बळी पडला. या सरकारला त्याच्यामुळे त्यांच्या हृदयात काही कालवाकालव झाली नाही. त्यांच्या कुटुंबियांचं काय झालं असेल त्याची त्यांना चिंता पडली नाही. देशात ठिकठिकाणी आंदोलनं झाली, त्यावेळी ॲट्रॉसिटीचं सुद्धा एक जेव्हा त्याच्यामध्ये कायद्यात बदल करण्याचा चालू होता, देशभर ठिकठिकाणी आंदोलन झालं, तेव्हा लाठ्या चालवल्या गेल्या, लाठीमार झाला. आणि कुठल्याही प्रकारचं चळवळ झाली, आंदोलन झाली तर अगोदरच तुरुंगात टाकायचं, तडीपार करायचं, ही यांची पद्धत आहे. न्यायालयाला शेवटी चाबूक मारायला लागला तरी सुद्धा हे वठणीवर यायला तयार नाही. सोनम वांगचुक यांना आज जगातल्या काही जबाबदार व्यक्तींनी तर पाठिंबा दिलेलाच आहे त्यांच्या आंदोलनास, पण स्वामी अभिमुक्तेश्वरानंद, नंतर प्रकाशराज असतील, नसिरुद्दीन शाह असतील, स्वरा भास्कर असेल, ओमी वैद्य असेल, अनेक लेखकांनी, कलावंतांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या आंदोलनात. अखिलेश यादव यांनी फोन केला त्यांना. अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा फोन केला, प्रकृतीची विचारपूस केली. काही जणांनी आंदोलन त्यांनी मागे घ्यावं असं म्हटलंय, कारण त्यांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता आहे. आम आदमी पक्षाने तर उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी म्हणून काही गोष्टी करण्याचं ठरवलेलं आहे. चांगली गोष्ट आहे की आम आदमी पक्षाने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. मात्र राहुल गांधींनी आणि काँग्रेसनी या आंदोलनाकडे पाठ फिरवलेली आहे. हे योग्य आहे असं मला बिलकुल वाटत नाही. त्यांनी पाठिंबा द्यायलाच पाहिजे, एवढंच नव्हे तर तिथे जायला पाहिजे होतं. ठीक आहे, पण याबाबत बरीच टीका झालेली आहे आत्तापर्यंत की कोणकोणते पक्ष तिथे गेले नाहीत. स्वतः अभिजित दिपके यांनी असं म्हटलेलं होतं की या आंदोलनाला कुठलाही राजकीय वास नाही. अगदी भारतीय जनता पक्षाचे लोकही या आंदोलनात येऊ शकतात असं वांगचुक शाह म्हणाले होते, अभिजित शाह म्हणालेले होते. आणि
विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी हे आंदोलन असल्यामुळे ते पक्षातीत असलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी जेव्हा आणीबाणीच्या अगोदरच्या काळामध्ये एक ठिणगी टाकली होती आणि त्यावेळी सप्त क्रांतीचा नारा दिला होता आणि त्या सप्त क्रांतीचं स्वप्न दाखवलं होतं की आपल्याला व्यवस्था परिवर्तन करायचंय, म्हणून त्यांना संपूर्ण देशातून तरुणांचा प्रतिसाद मिळालेला होता. ज्या प्रकारे जयप्रकाश नारायण यांनी जे आंदोलनाची जी ऊर्जा निर्माण केली, त्यानंतर जनता पक्षाने अपेक्षाभंग केला हे खरं आहे, पण जयप्रकाश नारायण यांच्यापासून प्रेरणा घेऊन संपूर्ण देशात असंख्य कार्यकर्ते तयार झाले आणि त्यांनी पर्यावरण असो, नदी सुधारणा असो, ग्रामीण परिवर्तन असो, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. ते राजकारणाच्या बाहेर पडले, काही जण राजकारणात आले, राजकारणातून ब्रह्मनिवासून पुन्हा चळवळीत गेले, असंही झाले. सोनम वांगचुक यांनी हे का हवेत आपल्याला, त्यांच्या प्रकृतीला बिलकुल धक्का लागता कामा नये, ही जबाबदारी सरकारची. आणि हे अत्यंत पाषाण हृदयी सरकार असल्यामुळे अन्य लोकांनी त्यांचं मन वळवावं त्या ठिकाणी हजर असलेल्यांनी, आणि सोनम वांगचुक यांना इस्पितळात दाखल करून त्यांची प्रकृतीचा धोका टळला पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे. कारण हे सरकार दुर्लक्षच करणार, यांना लाजा वाटत नाही, अक्षरशः यांना काही माणुसकी नावाची गोष्ट नाही. म्हणजे नरेंद्र मोदी असतील किंवा त्यांचे अनेक सहकारी, त्यांना काही वाटतही नाही याचं. माझं असं म्हणणं की भारतीय जनता पक्षामध्ये जे केंद्रातले खासदार असेल, नेते आहेत, मंत्री आहेत, त्यापैकी एकालाही असं वाटत नाही की ठीक आहे, त्यांना नसेल वाटत आम्ही जाऊन भेटतो त्यांना, रिस्क घ्यायची त्यांनी मनात वाटत असेल. एकही जण नाही इतका तो घाबरलेला आहे, दहशतीखाली आहे की तिथे जाऊन त्यांची विचारपूस करावी असं कोणाला वाटत नाही. आता अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे की ह्या आंदोलनाची मागणी, ज्या मागण्या आहेत, म्हणजे नीट परीक्षा असते, अन्य परीक्षा असतील, त्या संदर्भात धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, त्याच्यापासून चित्त विचलित होऊन द्यायचं नाही. मग हा आला, तो आला, ते नेते आले नाहीत, का नाही आले, हा पक्ष का नाही सामील झाला, हा प्रश्नच विचारायचा नाही. आणि एक प्रकारे अभिजित दिपके यांनी या संबंधी जो काही वाद निर्माण झालाय तो बाजूला टाकून फोकस कशावरती करायचा आहे, तर या सरकारला, आपल्याला केंद्र सरकारला जाब विचारायचा आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा आहे, या मागणीवरून लक्ष विचलित होऊन द्यायचं नाही. आणि म्हणून काँग्रेस का सहभागी नाही, राहुल गांधी का नाही, हा आता प्रश्न बाजूला ठेवून काँग्रेस येवो न येवो, फोकस कशावरती आहे ते त्यांनी आज अधोरेखित केलं. आणि एक प्रकारे ही चांगली गोष्ट झालेली आहे. मग याच्यामधनं काय होतं की याचा भाजपला फायदा झाला असता, की यांच्यामध्ये हाणामाऱ्या सुरू झाल्या की भाजप मूळ प्रश्नापासून हलणार. धर्मेंद्र प्रधान असो, यापूर्वी शेतकरी आंदोलनाच्या वेळी सुद्धा त्यांचे एक मंत्री होते, ज्यांच्या मुलाच्या जीप खाली 6 शेतकरी चिरडले गेले होते. या मंत्र्यांनी सुद्धा दादागिरी केली होती, पण त्यांचा राजीनामा घेण्यात आला. रेल्वे अपघात झाले, अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा दिला नाही. म्हणजे यांना काहीही वाटत नाही राजीनामा. आणि हे नितीन गडकरी मला आठवत आहे, किंवा अन्य अनेक मंत्री मनमोहन सिंगांचा दर महिन्याला एक राजीनामा मागत असत किंवा त्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा मागत असत, पण हे राजीनामा देणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांना, सोनम वांगचुक यांनी म्हटलेलं आहे की नीट परीक्षेचे प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर असे डॉक्टर जर तयार झाले चोर वाटेने, तर याचा देशाच्या आरोग्यावरती काय परिणाम होईल, देशाच्या शैक्षणिक गुणवत्तेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही का, देशाच्या भवितव्यावरती परिणाम होणार नाही का, हा त्यांना अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. जे सोनम वांगचुक ज्यांनी लडाखमध्ये अतिशय पायाभूत पर्यावरणाचं तर महत्वाचं काम केलेलंच आहे, की जेव्हा बर्फ वितळायला लागतं तेव्हा ते पाणी स्तूपामध्ये साठवून ठेवणं हे असेल, सौर ऊर्जेचा वापर करणं असेल, मुलांना स्थानिक भाषेमध्ये शिक्षण दिलं तर त्याचा कसा उपयोग होतो, पहिलं मासिक त्यांनी लडाखमध्ये सुरू केलं, संपादित केलं. आणि लडाखमध्ये येऊन लोकांच्या घरी राहावं, स्थानिक लोकांच्या, अशा प्रकारची शेतकऱ्यांच्या घरी राहावं, अशा अनेक गोष्टी त्यांनी सुरू केल्या. लडाखच्या सांस्कृतिक चळवळ, शैक्षणिक चळवळ, पर्यावरणाची चळवळ, अनेक चळवळी
त्यांनी सुरू केल्या आणि तरुणांना प्रेरणा दिली. इतका म्हणजे आपल्या भोवती जी माणसं अनेक इतकी स्वार्थी, संधीसाधू, क्षुद्र असतात. मोठी माणसं ज्याला उत्तुंग माणसं म्हणतो, त्या उत्तुंग माणसामध्ये सोनम वांगचुक यांचा ठळकपणे उल्लेख करावा लागेल. आणि असा माणूस आपल्याला हवाय, या जगाला हवाय, भारताला हवाय, लडाखलाच नाही सगळ्या देशाला हवाय. अनेक माणसं सत्तेमध्ये जी बसलेली आहेत, जी वेगवेगळ्या पद भूषवत आहेत, ती पैसे खात आहेत, भ्रष्टाचार करतायत, जात आणि धर्म यांच्यामध्ये विष कालवतायत. पण हा माणूस आहे तो संपूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. एवढं उपोषण करताना सुद्धा त्यांनी सरकारवरती घाव घातले, हल्ला चढवला असं बिलकुल नाही. ते म्हणतात फक्त आमचं ऐकून घ्या, तुम्ही आम्हाला काय म्हणायचं ते ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही बदल करा. निदान संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काही गोष्टी व्हाव्यात, चर्चा व्हावी या प्रश्नांची, हे त्यांचं म्हणणं आहे. ते कुठल्याही आक्रमक भाषेत बोलत नाही, तरी सुद्धा सोनम वांगचुक यांचा धोका वाटतो या सरकारला, म्हणून त्यांना मध्यंतरी तुरुंगात टाकलं होतं. काहीही कारण नसताना तुरुंगात टाकलं होतं. एक प्रकारे दहशतीत ठेवण्याचा हा मार्ग होता आणि त्यांची मग सुटका झाली. हे सरकार अनेकांना तुरुंगात टाकतं आणि सुटका न्यायालयाच्या थपडा खाल्ल्यानंतर किंवा नाईलाजाने सुटका त्यांची जेव्हा करावी लागते, त्यानंतर यांना यत्किंचितही त्याबद्दल शरम वाटत नाही. उद्या या सरकारमधल्या एखाद्या मंत्र्याची मानगूट पकडून त्याला किंवा त्याच्या नातलगांना काही कारण नसताना तुरुंगात टाकलं तर जन्मभर ते शिव्या देतील ना, ज्यांनी तुरुंगात टाकले त्यांना, ते विसरणारच नाही. पण सोनम वांगचुक सारखी माणसं जी आहेत ती विसरतात, म्हणजे क्षमा करतात, ती क्षमाशील आहेत. आणि ही माणसं ही अमानुष वृत्तीची माणसं आहेत की काय सत्तेत बसलेली, असं वाटावं असा प्रश्न आहे. मी तुम्हाला उदाहरण ब्रिटिशांचं देतो. ब्रिटिशच्या काळामध्ये चर्चिल होते ब्रिटनचे पंतप्रधान. त्यावेळी भारतामध्ये आंदोलन, स्वातंत्र्य चळवळ सुरूच होती. गांधीजींचं आंदोलन सुरू होतं, छोडो भारत आंदोलन झालेलं होतं. आणि त्यावेळी नाना पाटील यांचं पत्रिका सरकारचं आंदोलन सुरू होतं, पत्रिका सरकार, आणि आणखीन त्यांचं सशस्त्र क्रांतीची आंदोलन चालू होती. काही ठिकाणी हिंसक प्रकार झाले की रेल्वे उखडणं, अमुक तमुक. त्या काळात स्वातंत्र्य चळवळीसाठी याही मार्गाने लोक जात होते. पण ब्रिटिश सरकारने गांधीजींचीच बदनामी सुरू केली की हेच हिंसेला प्रोत्साहन देत आहेत. तेव्हा गांधीजींना उद्वेग आला आणि त्यांनी ते उपोषणाला बसले. ते उपोषणाला बसल्यानंतर अनेक दिवस झाले, 17-18 काय दिवस झाले असतील. गांधींनी 18 उपोषण केले आयुष्यात. त्या उपोषणाच्या काळामध्ये मग शेवटी चर्चिल आणि त्यांच्या सहकार्यांचे, तिथले गृहमंत्री होते, यांची अशी इच्छा होती की हे उपोषणात गांधीजींचं निधन व्हावं आणि मग त्यांच्या निधनानंतर अंत्यविधीची व्यवस्था सुद्धा ते अगोदरच तयारी करायला सुरुवात केली होती. मग इतक्या पद्धतीचे ते लोक होते. पण ते ब्रिटिशांचं राज्य होतं, आपण पारतंत्र्याच होतो. स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा या सरकारची अशीच इच्छा आहे. आणि एकीकडे तुम्ही गांधीजींचा उदो करता, परदेशात जाऊन गांधीजींच्या देशातून आपण आलेलो आहोत हेच पंतप्रधानांना सांगावं लागतं. मग आज सोनम वांगचुक हे गांधीजींच्याच मार्गाने चालले. त्यांच्या बाबत तुम्ही कुठला हे करताय, मार्ग स्वीकारताय? GD अग्रवाल, ज्यांनी गंगेच्या स्वच्छतेसाठी, शुद्धीकरणासाठी, गंगेच्या आणि तिकडच्या पर्यावरणासाठी आंदोलन केलं, उपोषण केलं, त्यांचा बळी गेला. पण सरकार जागं झालं नाही, मोदी सरकार. आणि मग त्यांचं निधन झाल्यानंतर मोदीजींनी ट्विट केलं आणि दुःख व्यक्त केलं. काय भयानक ही गोष्ट आहे बघा. विनोबा भावे उपोषणाला बसत होते. पोट्टी श्रीरामुलू यांनी मद्रास प्रांतातील एक भागापासून विभक्त होऊन आंध्रची निर्मिती व्हावी यासाठी उपोषण केलं.
आणि त्यांनी बलिदान दिलं. अशी बलिदानं संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेकांनी दिले, त्यांची आपण आठवण ठेवतो आज. पण आता या 21व्या शतकात किमान सरकारने या लोकशाही देशामध्ये किमान संवेदनशीलता असायला पाहिजे. मोरारजी देसाईंनी गोळ्या चालवल्या होत्या, लाठ्या चालवल्या होत्या. आता हे आपण याचा धिक्कार करतो. कुठलीही चळवळ आंदोलन असेल शक्यतो लाठ्या चालू नका. प्रचंड हिंसा होण्याचा धोका असेल, जाळपोळ आणि लोकांना आंदोलक मारत असतील तर नाईलाजाने शस्त्र हातात घेतात पोलीस, किंवा त्यांनी घ्याव्या अशी अपेक्षा करतात. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती लाठीमार झाला होता, वारकऱ्यांवर झाला होता, तेव्हा आपण निषेध केलेला होता. मग आता त्याच पद्धतीने मनोज जरांगेंचा उपोषण समाप्त व्हावं म्हणून संपूर्ण महाराष्ट्र प्रार्थना करतो. केवळ मराठा समाज नाही, अन्य सगळे जाणते लोक. आणि मनोज जरांगे यांनी अलीकडच्या काळात उपोषण केलं. त्याच्या अगोदरच्या टप्प्यामध्ये अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. अण्णा हजारेंनी सुद्धा 20-21 उपोषणं केली असतील. आत्ताही त्यांनी माहिती अधिकार कायद्यामध्ये काय बदल करणार होते त्याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आणि त्यांनी इशारा दिल्यानंतर मग महायुती सरकार गडबडलं. त्याच्या अगोदर बाकीचे कार्यकर्ते, माहिती कार्यकर्ते ज्यांनी सरकारला निवेदन दिले त्याच्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं. अण्णा हजारेंबाबत मात्र भारतीय जनता पक्षाला विशेष प्रेम आहे, विशेष आस्था आहे. ठीक आहे, माहिती अधिकार कायद्यातील जे अन्यायकारक बदल त्या विरोधात अण्णांनी आवाज उठवला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण अण्णा जेव्हा आंदोलनाला 2011 मध्ये आंदोलन करत होते त्यावेळी भारतीय जनता पक्ष आणि संघवाल्यांचा त्याला पूर्ण पाठिंबा होता. आणि गोदी मीडियाने त्या आंदोलनाला भरपूर प्रसिद्धी दिली. भरपूर म्हणजे 24 तास प्रसिद्धी दिली. आज अभिजित दिपके असतील किंवा सोनम वांगचुक असेल, त्यांना तशा प्रकारचा गोदी मीडिया त्यांना प्लॅटफॉर्म देतच नाही. अनेक वर्तमानपत्र त्याची बातम्याच नसतात. सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेत, आज इतका दिवस आहे, त्यांना भेटायला हे आले, अमुक आलं, तिथलं वातावरण कसं आहे, कोणी टीव्हीवर बातम्या दाखवत नाहीयेत, वर्तमानपत्रात बातम्या नाहीयेत. मी काय करायचं काय? मी त्यावेळेचा आणि याच्यात फरक बघा. अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा उपयोग भाजपनी करून घेतला, काँग्रेसला सत्तेवरून हटवलं. पण त्या काळामध्ये अण्णांचं आंदोलन असेल किंवा अन्य आंदोलन असो, काँग्रेसनी त्यांना संवेदनशील प्रतिसाद दिला होता. मंत्री पाठवलेले होते भेटीला. अगदी रामदेव बाबांच्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा त्यांनी आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्न केले होते. मनमोहन सिंग अत्यंत संवेदनशील वृत्तीचे होते, संवेदनशील मनाचे होते. पण हे सरकार तसं बिलकुल दिसत नाही. आणि हा आपण फरक समजून घेतला पाहिजे. याचं कारण या सरकारचं नेतृत्व जे करतात ते अशा त्यांचं काळीज कशाचं जे म्हणले मला माहिती, किती क्रूर आहेत ते. त्यांना कशाचं काही वाईटच वाटत नाही. मेला जाऊ देत, मेला. दंगली झाल्या त्यावेळी कोणाची काळज कशी होती हे आपल्याला माहिती आहे. ज्यांनी बिल्किस बानूच्या आरोपांना बाहेर आले आरोपी, त्यांची सुटका झाली जामीनावर, तेव्हा त्यांचं पुष्पगुच्छ आणि हार तुरे घेऊन स्वागत करण्यात आलं. म्हणजे काय लायकीची माणसं आहेत बघा ही, काय मानसिकता ही. म्हणजे ही माणसं आहेत का हैवान आहेत ती? कशा प्रकारे वागताय तुम्ही, हा प्रश्न सतत मनात येतो. आणि ज्याप्रमाणे आज अनेकांनी यांना पाठिंबा दिलेला आहे, ज्याप्रमाणे वीरदास असेल, मी ज्यांचं नाव घेतलं असेल, किंवा या आपल्या रत्ना पाठक असतील, अनेकांनी, शबाना आझमी अशांनी त्याला पाठिंबा दिला, ही चांगली गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा काही कलावंतांनी पाठिंबा दिला, समर्थन दिलेलं आहे, ही चांगली गोष्ट आहे. हे आवर्जून सांगायला पाहिजे. आज या आंदोलनाच्या ठिकाणी 5 ते 7 हजार लोक येत आहेत असे रिपोर्ट्स आहेत. ठीक आहे, 5 का 7 हजार असे नका, पण जर मीडियाने ठरवलं किंवा जर सोशल मीडियाने ठरवलं तर हे आंदोलन लाखो करोडो लोकांपर्यंत पोचवता येऊ शकेल. आणि त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं. आज गोष्ट अशी आहे की
सोनम वांगचुक यांचं म्हणणं आहे की या आपण ज्या परीक्षा पद्धती आपली यामध्ये जर त्रुटी राहत असतील, चुका होत असतील, पेपर फुटत असतील, उत्तरपत्रिका गहाळ होत असतील किंवा कुठे दुसरीकडे सापडत असतील, अशा वेळी अकाउंटेबिलिटी नावाची गोष्ट आहे की नाही, आणि म्हणून ही सिस्टीम पूर्णपणे सुधारली पाहिजे. शैक्षणिक सुधारणा सोनम यांनी लडाखमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये राबवून दाखवलेले आहेत आणि त्यांना सरकारशी मदत आहे, सरकारला सहकार्य केलेलं आहे त्यांनी. त्यांचं योगदान फार मोठं आहे. पण सरकारला जर लोकांचा आवाज, सर्वसामान्यांचा आवाज, आंदोलकांचा आवाज, कारण हे आंदोलक कोण आहेत? हा लोकांचा आवाज आहे, तो ऐकायचाच नसेल तर सुधारणा होणार कशी, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून या सरकारला जागं करण्याची अतिशय आवश्यक आहे. अगदी ब्रिटिशांच्या काळात सुद्धा गांधीजींच्या उपोषणाच्या वेळी काही वेळा ते उपोषण थांबावं यासाठी गोरे सुद्धा पुढे येत असत. आणि हे स्वतंत्र भारतामध्ये आपल्या सत्ताधीशांना डोंकदे भाव असं वाटत नसेल तिथे, तर काय बोलायचं याबद्दल. जेवढा धिक्कार करता येईल तेवढा थोडा आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी खरं म्हणजे राजीनामा देण्याच्या मंत्रिमंडळांना बडतर्फ केलं पाहिजे, पण त्यांचं कौतुक केलं जाते, एका विशिष्ट वर्गाकडून उदो केला जातोय. हे सर्व लाजिरवाणं आहे. माझ्या मते आज या सरकारला केव्हा जाग येईल माहीत नाही. सोनम वांगचुक याने देह ठेवावा, याने हौतात्म्य स्वीकारावं अशी सरकारची इच्छा आहे का? सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे. जर सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाला तर हे सरकारला मग पश्चाताप होईल, कारण इतका उद्रेक होऊ शकतो याच्यामधनं. आणि तरुणांना मध्ये मुळातच वैफल्य आलेले आहे. ही जी क्लास आणि कॉलेजेसची रॅकेट्स सगळीकडे आहेत, वशिलेबाजी सगळी चाललेली आहे, घोटाळे चाललेले आहेत ठिकठिकाणी, राज्यात. आणि त्यामुळे आणि शिवाय नोकऱ्या नाही आहेत, कौशल्य मिळत नाही, गुणवत्ता कमी होत चाललेली. हे प्रश्न महत्वाचे आहेत की नाही, हे नरेंद्र मोदींना फक्त स्वतःचा उदो सगळीकडे होत असेल, मोठमोठे सर्वोच्च सन्मान ज्यांना सगळ्या देशामधनं मिळतात, सगळ्या जगामधनं मिळतात, त्या नरेंद्र मोदी यांना आपल्या देशामधल्या तरुणांच्या नैराश्याबद्दल, उद्वेगाबद्दल, विमनस्कतेबद्दल काही वाटत नाहीये. ह्या सरकारला हृदय आहे का? ह्या प्रश्न मनात येतो, अस्वस्थ करतो. पण सोनम वांगचुक हे हवे आहेत या देशाला. अन्य भ्रष्ट, नादान, नालायक, माजलेले, मुजोर, पाषाण हृदयी सत्ताधारी नको आहेत आपल्याला. सोनम वांगचुक यांच्यासारखे जे आज या माणसातला खरा जो देव आहे, मोजके देव आहेत, त्यापैकी एक सोनम वांगचुक आहेत. ते आपल्याला हवे आहेत. त्यांना वाचवण्यासाठी आपण प्रयत्नांची शर्त करूया आणि सरकारने प्रतिसाद द्यावा. म्हणून दिल्लीमधल्या या आंदोलनाला संपूर्ण देशातल्या लोकांनी सपोर्ट केला पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे, वेगवेगळ्या मार्गाने मदत करता आली तर पाहिलं पाहिजे. या आंदोलनाबद्दल सोनम वांगचुक, अभिजित दिपके, त्याचे सहकारी आणि सगळ्या डाव्या चळवळी, ज्या ठिकाणी डाव्या चळवळीचे विद्यार्थी, ASF वगैरे अनेक संघटनांमधले विद्यार्थी, त्यांचं मी अभिनंदन करतो. असाच लढा चालू ठेवा. धन्यवाद.